स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. तर सकाळचे 9 वाजलेले आहे आणि इथे माकड बघा. आम्ही नाश्ता करतच होतो तर खिडकीतून ते दिसलं आहे. म्हटलं चला तुम्हाला दाखवते. तर हे ते पिले बघा, हे कसे ड्रमवर उड्या मारतात आणि तिथे त्यांनी जी चादर टाकली आहे ना ती पूर्ण काढून फेकतात ते. तर रोज येतात ते आता आणि सकाळच्या वेळेस येतातच ते. त्यानंतर हे पार्सल होतं. तर हे सकाळी 11-12लाच आलं. तर म्हटलं चला शेअर करूया तुमच्याशी. आता 4 वाजलेले आहे आणि एवढ्यामध्ये काय होत आहे की सकाळचं रुटीन शेअरच करता येत नाही. कारण कामाकामामध्ये वेळ जातो आणि व्हिडिओ शूट करणं राहून जातो. पण नक्की आता उद्याचा व्हिडिओ तसाच येईल, जो की तुम्हाला सकाळचं रुटीन दिसेल. तर हे एक स्टँड बोलावलं होतं मी. 2चा पॅक होता. याच्यामध्ये 2 स्टँड आलेले होते. त्याला ते चिकटवायचं होतं. ऑर्गनायझर म्हणू शकता. आणि काल एक ऑर्गनायझर बोलावलं जे की मेकअप सामान असते ते. आणि हे बघा अशा पद्धतीने ते मी लावलेलं आहे. आता एक यूज केलं, एक तसंच ठेवलेलं आहे, ते किचनमध्ये लावणार. त्यानंतर म्हटलं चहा करायची. तर आता 4:30 वाजलेले आहे आणि ज्या दिवशी जर दुपारचं नाही झोपलं ना, तर मग अशा कामामध्ये वेळ घालवते आणि चहा पण लवकरच होतो. त्यानंतर इथे काही थोडाफार किराणा आणलेला होता, तो डब्यामध्ये भरून ठेवायचा होता. तर सामान आहे बऱ्यापैकी, तर ते डब्यामध्ये व्यवस्थित ठेवून दिलं. आणि इकडे बघा ते भांडे वगैरे घासलेले आहे ना, ते तसेच ठेवलेले आहे. किती आवरली ना रूम तरी पसारा होतोच होतो. आता म्हटलं हे सगळं आवरून घ्यायचं आणि आज तेच आवरायला घेतलं आणि दुपारच्या वेळेसच मी हे कामं करते. सकाळी घाई गडबडीत तर होतच नाही. आणि सामान पण ते दुपारीच आणलेलं होतं, त्याच्यामुळे म्हटलं चला याच्यामध्ये ठेवून देऊया. म्हणजे इथे एका याच्यामध्ये सगळं ठेवलं की बरं राहतं घ्यायला. आणि किराण्याचं सामान असलं तर खालचे जे 2-3 डबे आहे ना तिथेच ठेवते मी. म्हणजे काढायलाही सोपी जातात आणि व्यवस्थित राहतं. त्यानंतर हे इथे जे प्लॅस्टिकचे डबे आहेत ते घासलेले होते, ते पण मला उचलून ठेवायचे होते. बाहेर काही उन्हामध्ये सुकत ठेवले नाही, ते घरातच ठेवले. सकाळी भांडे घासले आणि त्यानंतर इथे ठेवले, तर ते तसेच राहिले. म्हटलं चला ते पण उचलून घेऊया. आता हे फ्रीजमधले डबे आहेत. कोथिंबीर, मिरची वगैरे संपली तर डबे खाली झाले ते. आणि हा बॉक्स आहे तो इकडे यूज करणार आहे. ज्यामध्ये मी द्वारकेवरून प्रसाद आणलेला होता ना, तर तो असा बॉक्स आहे. तर त्यामध्ये ऑर्गनायझरमधलं जे काही बारीक सामान आहे चिटूक-मिटूक ते सगळं याच्यामध्ये ठेवलं, जेणेकरून पसारा होणार नाही. आणि हे किती आवरलं ना, तर बघा हे असंच होते. आता रुची रोज काही ना काही, काही ना काही तिचं असतेच सामान. याच्यामध्ये जास्तीत जास्त कॉर्ड भरपूर आहेत, जे की मोबाईलचे म्हणा किंवा ते छोटे असतात, मोबाईल चार्जर, असं बरंच सामान आहे. तर ते सगळं मी त्या याच्यामध्ये भरून ठेवलं, म्हणजे जेणेकरून इकडे-तिकडे पडणार नाही. आणि मी हे 2 दिवसाआधीच आवरलेलं होतं. आता हे स्टँड आहे ना, तर याच्यामधून काही सामान त्या टेबलवर पडते, तर काही टेबलच्या खाली जाते. म्हणून म्हटलं चल आहे सगळं याच्यामध्ये ठेवूया. आणि छोटा जो एक डब्बा आहे त्याच्यामध्ये भरपूर असे पेनड्राईव्ह, चिल्लर पैसे असं काही काही असतं त्यामध्ये, ते सगळं ठेवलं. आता हे 1 किंवा 2 दिवस व्यवस्थित राहील, परत जसेच्या तसे. आणि किती सामान असलं, किती ठेवायला असलं ना, तरी आमच्याकडे सामानाचं म्हटलं तर इकडे-तिकडे पडलेलंच असतं. सगळीकडे ठेवतात, कधी इकडे कधी तिकडे. आता इथेच बघा भरपूर असं केलेलं आहे. म्हटलं हे पण आता व्यवस्थित ठेवायचं. कधी-कधी मला मोबाईल ट्रायपॉड ठेवायचा असला तर मी याच्यावर ठेवत असते. पण सामानच इतकं आहे की त्याला ठेवायला जागा नाही. म्हणून म्हटलं आता हे पण व्यवस्थित क्लीन करूया. त्यातल्या त्यात मुलीने इथे हाताचं जे ब्रेसलेट होतं ते तुटलं, तर सगळे मणी करून ठेवले त्यावर. इतके मणी झालेले होते ते. तर म्हटलं ते सगळं आवरून घेऊया. आणि हे काय कपड्याचं छोटं कपाट आहे, तर ते या अशा उपयोगी लागलेलं आहे. आणि इथून कसं की व्हिडिओ शूट व्यवस्थित होतो. इथे जर ट्रायपॉड ठेवलं ना तर छान येतो. म्हणून मग मी इथेच ठेवते सहसा. पण इथे सामानच इतकं असते की ठेवायला जागा राहत नाही. आता जसं की हे आरसे असतात, पावडर, तेलाचा डब्बा, आणखी बारीक सामान, पेन वगैरे. तर म्हटलं हे सगळं व्यवस्थित ठेवून घेऊया. आणि काल पण आवरलं बऱ्यापैकी, काल नाही 2 दिवसाआधी. आणि म्हटलं चला आता हे पण व्यवस्थित करूया. थोडेफार मी आता बदल करत आहे या रूममध्ये, काही काही चेंज करत आहे. कारण जिथल्या तिथे वस्तू नेहमी एकाच जागी असल्या ना, तर त्या थोड्या बोर वाटतात. मग काहीतरी म्हटलं अदल-बदल करायचा. काही इकडे, काही तिकडे अशा पद्धतीने ठेवायचं ते. आता इथला जो टेडी आहे तो मी तिकडे ठेवणार आहे ऑर्गनायझरच्या तिथे. तर बघा आता किती सुटसुटीत वाटतं ते. एवढी स्पेस असली तर ट्रायपॉड आरामामध्ये इथे बसतो. आणि हा कपाट बघा आवरल्यानंतरही परत तसंच्या तसे. किती आवरायचं, किती ठेवायचं. त्यानंतर हा बांबूचं झाड आहे मी इथे ठेवलं. आणि हा फोटो आहे कॅलेंडरच्या वर लावलेला आहे. खालचं खालीच ठेवलं, इथे मोबाईल वगैरे असतात त्या. आणि इथे बघा
इथे जी कृष्णाची छोटी मूर्ती होती आणि छोट्या छोट्या त्या मूर्त्या त्या इथे ठेवल्या आणि ते फ्लॉवर पॉट. आणि आता इथे बघा, इथे एक ऑर्गनायझर होतं. तर तिथलं स्टिकर तर आता निघू शकत नाही आणि मला ते तिथे लावायचं नव्हतंच. पण आता स्टिकर निघत नाही म्हटल्यावर आता ते तिथेच लावावे लागेल. कारण दुसरे स्टिकर नाही माझ्याकडे, म्हणून म्हटलं जाऊ द्या, हे इथेच लावते. आधी इथे सामान ठेवायची. पण आता त्याचाही काही ना काही उपयोग मी करतेच. तर हे इथे लावलेलं आहे. आणि त्यानंतर ते ऑर्गनायझर. तर झालं असं की याचा जो नट होता ना, तो काल काढताना माझ्या हाताने पडला आणि कपाटाच्या मागे पडला. तर म्हटलं आता तर निघणार नाही. मग मी ते आता काढून घेतलं ऑर्गनायझर सरकवून आणि आता हे इथे सेट केलं. तर हे सेट करायलाच वेळ लागला. तो कारण नट लागत नव्हता आणि त्याला मी छोटे छोटे होल केले आणि त्यानंतरच ते तिथे लावलेलं आहे. कारण ते चिपकवायचं होतं आणि हे आहे तर हे नट लावावे लागतात. तर असो, तर हे लावायलाच मला 5-10 मिनटं लागले. ते व्यवस्थित लावून घेतलं आणि त्यानंतरच इथे मी तो टेडी आहे ना सेट करणार आहे. कारण टेडी ठेवायला पण दुसरी जागा नव्हती आणि कपाटात ठेवायचं म्हटलं ना तर तो एकदम आतमध्ये ठेवावा लागत होता. म्हणून मग तो आता इथेच ठेवायचा विचार केला आणि अशा पद्धतीने ते लावून घेतलं. आता मध्ये पडदा येतो पण तिथेही काही ना काही करावंच लागेल. आता इथला मला पडदा पण चेंज करायचा आहे आणि आज मी बरेच चेंज केलेले आहे. आता तिथला पण मला फोटो काढायचा होता जो की 7 घोड्याचा आहे तो. तो पण चेंज करून बघते. जर वाटलं तर ठीक, नाही तर मग तिथेच राहू देईल. तर इथे हा टेडी ठेवायचा प्रयत्न केला तर बघा अशा पद्धतीने हे इथे सेट केलेलं आहे. म्हणजे ते ऑर्गनायझर हे टेडी ठेवायच्या उपयोगी लागलं. आणि इथलं पण मोकळं झालेलं आहे आणि टेडी पण तिथे व्यवस्थित ठेवला. त्यानंतर इथे खाली जो काही पसारा होता तो उचलून घेतला आणि भरपूर असे बॉक्स जमा झालेले होते. काही पार्सलचे, काही किराण्याचे. तर ते पण बाहेर नेऊन टाकले आणि त्यानंतर इथे कपडे लावायला घेतले. आता वाजलेले आहे 5, 5:15. आता भांडे वगैरे घासायचे आहे. म्हटलं आधी कपडे लावून घेते, त्यानंतर हे रूम क्लीन करते. झाडझूड झाली की नंतर भांडे घासायला बरं. तर हे जे काही स्वेटर होते हिवाळ्याचे, आता रोज एक एक धुत आहे आणि धुवून ते कपाटामध्ये ठेवून देते. कारण आता काही या कपड्याचा उपयोग नाही आणि आमच्याकडे आत्ता गरमी अशी आहे की मे एप्रिलमध्ये असते त्याप्रमाणे. त्यामुळे मग आता हे थंडीचे सर्व कपडे कपाटामध्ये ठेवून दिले आणि त्यानंतर हे बाकीचे जे कपडे आहे मुलीचे ते घड्या करून ठेवले. आता 5, 5:15 होऊन गेले आणि हे कामं करता करताच माझा वेळ जातो. पूर्ण दिवस अख्खा कामातच असतो. आणि ते जे कृष्णाची आहे नाव असलेली फ्रेम ती टी व्हीजवळ लावलेली आहे मी. तर ऋषी बोलते की तिथे नको लावू, तू माझ्या साईडला लाव, सोफ्याच्या साईडला. म्हटलं ठीक आहे. त्यानंतर इथे भांडे वगैरे घासायला नेऊन ठेवले. त्याआधी म्हटलं ही रूम झाडून घ्यायची, कारण खूप असा कचरा झालेला होता. रूम आवरली तर आता हे मोठं कपाट आहे ना, ते परत मला आवरावं लागतं, कारण त्याच्यामध्ये तर कपड्याचा एवढा गर्दा झालेला आहे की भरपूर. किती आवरायचं, किती काय काय करायचं हे सुरूच असतं. आणि एप्रिल महिन्यामध्ये मी ही रूम पूर्ण क्लिनिंग करणार आहे, डीप क्लिनिंग. जसं की वरचे जे सज्जे वगैरे आहे, तिथं बरंच सामान आहे, ते काढून तिथलं सगळं व्यवस्थित ठेवणार आहे. त्यानंतर सर्व कामे आटोपली आणि आतल्या होत्या. आता रुचित्र खाणार नाही, त्या आम्हालाच खाणे आहे. त्यातल्या त्यात मुलगी कॅमेरा हलवायचा प्रयत्न करत होती, तर तिला म्हटलं हलवू नको. आणि नंतर इथे शेंगा वगैरे निवडून घेतल्या. आता संध्याकाळी याच शेंगाची भाजी. तर ती बोलली की मला ही भाजी खायची नाही, माझ्यासाठी दुसरं काहीतरी बनव. म्हटलं ठीक आहे. आणि आमच्याकडे खाण्याचा, भाजीचा हाच प्रॉब्लेम असतो, एकाला एक, एकाला एक. तर असो, त्यानंतर इथे सर्व शेंगा निवडून घेते आणि नंतर दिवाबत्तीची वेळ. तर आता 6, 6:15 झालेले आहे. चला मग इथेच व्हिडिओला एंड करते. बाय बाय.